नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रितेश सरपोतदार काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. खूपच करप्टेड, लोकांना त्रास देणारा, छळणारा, लुबाडणारा असा एक क्लासेस चालवणारा व्यक्ती आहे. तर त्याने आता कमळीच्या मागे हात धुवून लागलेला आहे. त्याने कमळीची परवानगी न घेता त्याने कमळीचा फोटो हा बॅनरवरती छापलेला आहे. कारण कमळीला जेव्हा विचारलं होतं तेव्हा कमळीने स्पष्टपणे नकार दिलेला होता. कारण कमळीचं म्हणणं बरोबर आहे, मी जर तुमच्या क्लासेसची विद्यार्थिनी नाही तर तुम्ही कोणत्या अधिकाराने माझा फोटो छापणार आणि तुमच्याकडे मुलांचे ॲडमिशन करून घेणार, ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळं कमळीने नकार दिलेला होता. कमळी असलं इल्लीगल काहीही करायला तयार नसते. कमळी मात्र पदर खोचून आता तयारीला लागलेली आहे. त्यावेळेस कमळीने रितेश सरपोतदार या व्यक्तीवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकत, म्हणजेच तिला पर्सनॅलिटी ॲक्टनुसार तिचे फोटो वापरण्यासाठी बंदी घालू शकते. आणि त्यामुळं कमळीने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे त्या रितेश सरपोतदारला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. कारण त्याने जो फोटो वापरलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. हे सगळं जे काही कमळीने दाखवून दिलेलं आहे ते मात्र खूपच खतरनाक असं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आपण कमळी आणि त्याचबरोबर राजन गाडीतून येतात. राजन कमळीला म्हणत असतो, अगं चल ग, तेवढ्याच गप्पा मारता येतील तुझ्याबरोबर, तुला मी हॉस्टेलला सोडतो. खरं तर कमळी आता हॉस्टेलला राहतच नाहीये आणि ही गोष्ट राजन काकांना कशी सांगायची हा प्रश्न कमळीच्या पुढे पडलेला असतो. म्हणून थोडीशी कमळी घाबरलेली असते. मग शेवटी हॉस्टेलच्या जवळ आल्यावर कमळी उतरते, राजन गाडीतून उतरतो आणि कमळीला म्हणतो, खरं तर कमळीला राजन बरोबर खोटं बोलायचं नसतं. कारण कमळीला माहिती आहे की राजन काका किती चांगले आहेत, आपण त्यांच्याशी असं नाही बोललं पाहिजे, हे सुद्धा कमळीला माहिती आहे. पण परिस्थितीच अशी आहे की त्यामुळं तिला खोटं बोलावं लागत असतं. कमळी हॉस्टेलमध्ये येते, तिथं लगेच सगळेजण जमा झालेले असतात. राजन मात्र लक्ष ठेवून असतो कमळीचं काय चाललंय. राजनला थोडं संशयास्पद सुद्धा वाटत असतं. त्यामुळं राजन कमळीला विचारू लागतो. तेव्हा कमळी म्हणत असते की नाही राजन काका, ठीक आहे. मग हॉस्टेलच्या रेक्टर तिथे येतात. त्या बोलू लागतात की कमळी तू इथं काय करतेस, तू का आलीस इथे? अगं तुला माहिती आहे ना, हे जर त्या कामिनी मॅडमना कळलं तर काय होईल, तुझ्या लक्षात येतंय का? उगीच माझी नोकरी जाईल ग, असं म्हणत त्या कमळीला बोलत असतात. तेव्हा कमळी म्हणत असते, अहो नाही नाही, मी मैत्रिणीकडे आलेली आहे, असं म्हणत कमळीने आता विषय सांभाळून घेतलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की असं काही नाही होणार आहे, मी सांगते ना तुम्हाला, असं कमळीने जेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कमळी तिथं थांबते आणि मग राजन तिथून जायला निघतो. आता राजन जायला तर निघालेला आहे, पण कमळीला माहिती आहे की जर राजन काकांना ही गोष्ट कळली तर त्यांना किती वाईट वाटेल. मी त्यांच्याशी खोटं बोलते, खरं तर राजन काका मला त्यांच्या घरी घेऊन जातील आणि ही गोष्ट कमळीला थोडीशी नको वाटत असते. कारण कमळीचं असं म्हणणं असतं की राजन काकांनी जर मला घरी नेलं तर मी काय उत्तर देणार आहे, उगीच माझ्यामुळे त्यांना त्रास नको. एक तर आई सोबत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बोलणं कमळीचं चाललेलं असतं आणि कमळी शांतपणे या सगळ्या गोष्टी पाहत असते. तेव्हा मात्र इकडे कामिनीने आता FIR ची कॉपी मागवलेली आहे त्या गुंडाला फोन करून. कारण त्या गुंडाने सांगितलेलं आहे जी मेलेली आहे ती सरू नाहीये, ती दुसरीच डेड बॉडी होती, दुसऱ्याच कोणत्या तरी बाईची, आणि ती बाई मेलेली होती, ती सरू नव्हती. हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र पुन्हा आता शिट्ट्या वाजू लागतात. आता काय करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता काही गोष्टी समोर येत असतात. ऋषीची इकडे चिडचिड होत असते. ऋषीला कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, कारण परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. परिस्थिती सांभाळणंही तेवढंच गरजेचं असतं, हे ऋषीलाही माहिती आहे. आणि ऋषी मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी पाहत असतो. तो कमळीकडे येतो, कमळीला सांगू लागतो की कमळी अगं नको विचार करू. निंगी तोपर्यंत सांगते की ऋषी सर, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. तेव्हा ऋषी म्हणतो काय झालंय, बोल निंगी. कमळी मात्र सांगू देत नसते. तेव्हा निंगी सांगू लागते की ऋषी सर, ती विजेता अकॅडमी आहे ना, त्याचे सर आहेत ना रितेश सरपोतदार, ते कमळीच्या मागं लागलेत आणि त्यांनी कमळीला सांगितलंय की तुझा फोटो आम्ही बॅनरवरती छापणार आहोत. तेव्हा हे ऐकल्यानंतर ऋषी म्हणतो काय,
म्हणजे हे कसं शक्य आहे? त्यांनी कमळीला ऑफर पण दिली, 50,000 रुपये देणार आहेत आणि त्यांनी सांगितले की तुझं इथे ॲडमिशन कर. म्हणजे मागच्या वर्षी तू टॉपर आलीस ना, ती आमच्या क्लासेसमध्ये जॉईन करून तू आली, असं सगळं त्यांचं चाललेलं आहे. तेव्हा साहेबा म्हणतो की ऋषी, तो माणूस चांगला माणूस नाही अरे, म्हणजे तो कोणाला कसाही टॉर्चर करू शकतो, मी त्याची माहिती काढलेली आहे. आणि मग कमळी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी माझा फोटो तिथे मी छापू देणार नाही, असं स्पष्टपणे आता सांगण्यात येतं. तेव्हा मात्र इकडे ऋषी म्हणत असतो की बरोबर आहे, सगळं सगळं मला पटतंय, पण पुढे काय आता, आता काय करायचं आहे? तेव्हा ऋषी कमळीला म्हणतो, इतके दिवस तू मला ही गोष्ट का सांगितली नाहीये? कमळी म्हणते की ऋषी सर प्लीज माफ करा, ऑलरेडी तुम्हाला पण एवढे सगळे टेन्शन्स आहेत आणि त्यामध्ये जर मी ही गोष्ट सांगत बसले असते तर तुमचा त्रास वाढला असता ना, असं सांगितलेलं असतं. आणि त्यावेळेस मात्र इकडे ऋषी म्हणतो, काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण स्पष्टपणे करूया, हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूया. तेवढ्यातच कमळीला कळतं की बॅनरवरती तिचा फोटो छापलेला आहे आणि त्याचबरोबर बॅनरवरती ते फोटो छापल्यामुळं कमळीचा पारा चढतो. ऋषी पण तेवढाच चिडलेला असतो. ऋषी म्हणत असतो की बाद झालं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी शांतपणे आता समजून घेणार नाहीये, मला आता ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कमळी म्हणत असते की ऋषी सर, आपल्याला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. ऋषी म्हणत असतो, आपण किती दिवस शांत राहायचं आहे आणि आपण कशासाठी शांत राहायचं आहे? एवढं सगळं जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण का शांत राहायचं आहे, असं ऋषी तिला सांगत असतो. तेव्हा कमळी म्हणत असते की हो पण सर, मी बघेल काय करायचं आहे ते. इकडे आता रितेश सरपोतदारने ठरवल्याप्रमाणे कमळीचा स्वाभिमान विकत घ्यायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच त्याने मूर्खपणा केलेला असतो. कमळीचा फोटो जो आहे तो फोटो या बॅनरवरती छापलेला असतो आणि त्याने दाखवून दिलेलं असतं, मी काहीही करू शकतो, माझ्यासाठी कुठल्याही गोष्टी सोप्या आहेत. कारण हा जो रितेश सरपोतदार आहे तो असाच पुढालेला आहे, असाच उभा राहिलेला आहे. आता आपल्याकडे ॲडमिशनची लाईन राहणार, कारण जोपर्यंत असे काही आईबाप आहेत जे दवाखान्यात किंवा एखादी हेल्थ पॉलिसी घेताना सुद्धा विचार करत असतील की पैसे कसे वाचवायचे, पण जेव्हा मुलाच्या ॲडमिशनचा प्रश्न येतो तेव्हा ते मात्र मागचा पुढचा विचार न करता सरळ सरळ तयार होतात आणि त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण मालामालच असणार आहे, असं यांचं सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता कमळीचं झालेलं आहे, कमळीकडून आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तिचा फोटोसुद्धा फ्लेक्सवर छापलेला आहे आणि एकदा का कमळीचा फोटो छापलाय म्हणलं की यांच्यासाठी लाईन लागलेली असते. आणि मग मात्र इकडे ते म्हणतात की काही झालं तरी आपण कोणाला घाबरण्याची गरज नाही. त्यानंतर इकडे आता कमळीला ही गोष्ट कळलेली असते, कमळी खूप चिडलेली असते. कमळी डायरेक्टली रितेश सरपोतदारकडे येते आणि म्हणते, काय झालं, तुम्ही समजता काय स्वतःला? तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो तुमच्या फ्लेक्सवर छापला कसा? मी तुम्हाला सांगितलं होतं, मी नकार दिलेला होता, तरीही तुम्ही हे सगळं का केलेलं आहे, असा जाब कमळी विचारत असते. तेव्हा ते म्हणत असतात की छापलाय मी तुला विचारलेलं होतं. तेव्हा कमळी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो फोटो काढायचा, कारण मी परवानगी दिलेली नाहीये, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. आता रितेश सरपोतदार उठून उभा राहतो आणि तो म्हणतो की बरोबर आहे, महागातच पडणार ना, कारण कसं आहे माहितीये का, मजा येणार, कारण आजपर्यंत असं बरोबरीचं कोणीच भेटलं नव्हतं, पहिल्यांदा तू माझ्या बरोबरीची भेटली आहे आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. काय करू शकतेस तू, आणि तुझा हा कॉन्फिडन्स आहे ना तो आवडला. त्यावरती कमळी म्हणत असते, बरोबर आहे, महाराजांची शिकवण आहे, अन्याय सहन करणार नाही आणि लक्षात ठेवा तुम्हाला हे महागात पडेल. रितेश सरपोतदार म्हणतो की नाही, मी हा फोटो काढणार नाही, फोटो हा फ्लेक्सवर असणारच आहे. कमळी म्हणते ठीक आहे. कमळी ऋषीला फोन करते, पोलीस स्टेशनला जाते, पोलीस स्टेशनला जाऊन तिथे आता कंप्लेंट नोंदवते, अब्रू नुकसानीचा दावा ठोकते. कारण एखाद्या व्यक्तीची परवानगी नसताना जर आपण त्याचा फोटो छापला तर त्या व्यक्तीवरती कंप्लेंट करता येते, कारण कमळी अब्रू नुकसानीचा दावा ठोकत आहे. त्याचबरोबर पर्सनल प्रायव्हसी ॲक्ट म्हणजेच तिला तो अधिकार आहे की तिची परवानगी नसताना तो फोटो छापला गेलेला आहे, त्यामुळं कमळीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग पोलीस कंप्लेंट करत इकडे पोलिसांना घेऊन ती विजेता अकॅडमीत येते आणि तिथे त्या माणसाचा चांगलाच माज उतरवते आणि सांगते की या माणसाच्या विरोधात माझी कंप्लेंट आहे आणि आत्ताच्या आत्ता याला ताब्यात घ्यायचं. आता मात्र रितेश सरपोतदारची वाट लागलेली आहे, त्याला कळायचं बंद झालेलं आहे.
कारण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून तो पाहतच राहतो, कारण कमळी असं काही करेल असं त्याला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं आणि आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.